तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे टार्गेट जी केमध्ये. आज आपण बघणार आहोत MPSC ग्रुप सीच्या ज्या जागा निघाल्या आहेत त्यामध्ये काय सिलेबस विचारला जातो याबद्दल आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सिलेबस बघत असताना आपल्याला हे ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की जे विद्यार्थी आहेत, कोणते विद्यार्थी, जे विद्यार्थी सध्या नुकतेच ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि जे MPSC ग्रुप सीसाठी तयारी करत आहेत आणि म्हणजे त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट राहणार आहे यावेळेस, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे जे काय आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बनवण्याचा आपलं त्यामागचा उद्देश आहे की हे जे विद्यार्थी असतात ना, जे फर्स्ट टाईम देतात त्यांना सिलेबस हा माहिती नसतो, म्हणून मग अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप माहितीपूर्ण राहणार आहे. ठीक आहे. तर आपण यामध्ये काय बघणार आहोत, तर महाराष्ट्राशी संबंधित जे टॉपिक आहे त्यावर जास्त जे काय प्रश्न आहेत ते विचारले जातात. आणि सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, करंट अफेअर हे सर्व विचारले जातात. रिजनिंग येते यामध्ये. अजून विज्ञान पण विचारले जाते. मराठी लँग्वेज म्हणजे जे काय व्याकरण आहे मराठी व इंग्रजीचं, हे सर्व जे काय आहे हे यामध्ये विचारले जाते. ठीक आहे. तर अजून काय यामध्ये, तर ह्या जी काय परीक्षा आहे या परीक्षेचा जो काय पॅटर्न आहे, स्ट्रक्चर आहे ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला यामध्ये प्रिलिमिनरी जे आहे पूर्वपरीक्षा होणार आहे. पूर्वपरीक्षा हे ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असणार आहे, म्हणजेच की जे काय ऑप्शन आहे ऑप्शन बेस असणार आहे आणि याचा एकच पेपर होणार आहे जो 100 मार्काचा आणि 1 तासासाठी होणार आहे. हा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, हा जे काय आपले 5 पदे आहेत, हे जे काय भरती निघालेली आहे 5 पदांसाठी, या सर्वांसाठी जो काय कॉमन राहणार आहे. ठीक आहे. आणि जी काय मेन परीक्षा आहे म्हणजे मेन एक्झाम आहे, ही मेन एक्झाम जे आहे हे मात्र जी एक टेक्निकल चा जो एक पद आहे त्यासाठी वेगळा राहणार आहे. त्यासाठी 300 मार्काचा मेन एक्झाम राहणार आहे आणि जे काही इतर 4 पोस्ट आहेत, 3-4 पोस्ट आहेत, त्यासाठी हा 400 मार्काचा राहणार आहे. यावर जे काय मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्याची जी लिंक आहे मी व्हिडिओमध्ये पिन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. तर पेपर 2 जो आहे म्हणजेच मेन एक्झाम जे आहे, मुख्य परीक्षा आहे, त्यामध्ये 2 पेपर होतात. 2 पेपर कोणते, तर पहिला जो पेपर 1 जो आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात, जे ऑब्जेक्टिव्ह टाईपच असतात. मराठीसाठी 60 प्रश्न आणि इंग्रजीसाठी 40 प्रश्न, जे की असे 100 प्रश्न एकूण 200 मार्कासाठी विचारले जातात, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कासाठी. आणि पेपर 2 जो आहे यामध्ये जनरल नॉलेज, रिजनिंग आणि क्वांट म्हणजेच आपलं जे काय गणित आहे ते विचारले जाते. गणिताचे जे काय साधारण क्रिया आहेत, म्हणजेच की 10वी-12वी बेसवर गणित विचारलं जातं. आणि पेपर 2साठी 1 तास, पेपर 1साठी 1 तास, आणि यामध्ये पण 100 प्रश्न जे प्रत्येकी 200-200 मार्कासाठी विचारले जातात. असा एकूण पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 400 मार्कासाठी मुख्य परीक्षा होते. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल हे मी असं समजते. आणि जी काय याची मार्किंग सिस्टीम आहे, ही मार्किंग सिस्टीम कशी आहे, तर जो काय पूर्वपरीक्षा ही 100 मार्कासाठी होती आणि जी मेन परीक्षा आहे, मुख्य परीक्षा ही 400 मार्कासाठी होती. यामध्ये 2 पेपर असतात. प्रत्येक प्रश्नाला म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी एका प्रश्नाला 1 मार्क आणि मुख्य परीक्षेमध्ये एका प्रश्नाला 2 मार्क असेल. आणि जे निगेटिव्ह मार्किंग आहे, ती निगेटिव्ह मार्किंग कशी आहे, 1/4 म्हणजे 1 मार्काचा जर प्रश्न असेल तर त्याचे 25 पॉईंट चुकीच्या प्रश्नासाठी कटतात म्हणजेच. आणि जो काय 2 मार्कासाठी प्रश्न आहे म्हणजे मुख्य परीक्षेसाठी एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, तर त्याचे एकूण 0.5 म्हणजेच अर्धा मार्क कटतो एक प्रश्न जर तुमचा चुकला तर. ठीक आहे. तर अशी निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे मेन परीक्षेसाठी. आता तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं, मार्किंग सिस्टीम सांगितलं, हा व्हिडिओ कोणासाठी आहे हे सांगितलं, यामध्ये आपण काय शिकणार आहोत हे पण सांगितलं. पण तुम्हाला जर का सक्सेस मिळवायचं असेल तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला आजपासूनच सुरुवात करावी लागेल अभ्यासाची. अभ्यास करत असताना त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे तुमचं काम आवश्यक आहे.
योग्य स्ट्रॅटेजी ठेवणं आवश्यक आहे जर तुम्हाला बेटर रिझल्ट म्हणजेच योग्य रिझल्ट जर तुम्हाला हवेचा असेल तर. आणि तुमची मेहनत हे तुमच्याच कामात येणार आहे, जे तुम्हाला सक्सेस मिळवून देणार आहे तुमची मेहनत. ठीक आहे. तर आता आपण सिलेबस बघू. सिलेबस काय काय विचारलं जातं तर. ठीक आहे. तर एक शिक्षक म्हणून जर तुम्हाला जर काही मी जर सजेस्ट करत असेल तर एक शिक्षक म्हणून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, जर तुम्हाला MPSC ग्रुप सीचा जर का जो काय अभ्यासक्रम आहे तो जर माहिती करून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सर्वात चांगला बेस्ट ऑप्शन म्हणजे काय असेल तर जे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, जे काय मागे होऊन गेलेले पेपर आहेत, परीक्षा आहेत, त्याचे जे काय प्रश्नसंच आहेत ते सोडवणे हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. याने काय होणार आहे, तुमची जी अंडरस्टँडिंग आहे परीक्षेबद्दलची ती क्लिअर होणार आहे. ठीक आहे. अजून काय होणार आहे तर अजून तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला तुमची जी काय अंडरस्टँडिंग आहे हे क्लिअर होणार आहे. तुम्हाला पेपरचा जो काय पॅटर्न आहे, त्याची काय मार्किंग स्कीम आहे, याबद्दलचे जे काय तुमचे हे आहेत काय म्हणतात तर त्याला तुमचे जे काय संभ्रम आहेत ते क्लिअर होतील. तुम्हाला कोणता टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिकला किती वेटेज आहे यावर तुमचं फोकस होणार आहे. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येणार आहे की कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील. आणि तुमचा जो काय स्कोरिंग आहे, जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट आलं, तुम्हाला जर योग्य टॉपिक कळले, तुम्हाला मार्किंग सिस्टीम एक्झामचं पॅटर्न समजलं, तुमचा प्रत्येक जर सिलेबसबद्दल तुमची जे काय अंडरस्टँडिंग आहे हे क्लिअर असेल तर तुमचा हा जो स्कोर आहे हा हाय राहणार आणि बेटर रँकसाठी तुमची जी काय हे आहे शक्यता ते वाढणार आहे. ठीक आहे. त्यासाठी नव्हतं पॅटर्न प्रॅक्टिस स्मार्ट अँड क्रॅक MPSC ग्रुप सी हा जो काय आजच्या व्हिडिओचा विषय आहे. ठीक आहे. तर तुमच्यासाठी एक्झामचं पॅटर्न ओळखणं, स्मार्ट तयारी करणं आणि MPSC क्रॅक करणं. ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिकाच का सोडवा याचं काय कारण आहे तर याचं कारण एकच आहे, अंडरस्टँड एक्झाम पॅटर्न. परीक्षेचा जो काय पॅटर्न आहे तो समजून घेणे, इम्पॉर्टंट टॉपिक कळून घेणे, प्रश्नांचा जो काय लेवल आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे. तुमचा टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करता आला पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडून नुसतं प्रश्नपत्रिका सोडवावं लागतात तर किती वेळ लागो आणि सोडत बसत ते नाही, किती वेळात तुम्ही किती प्रश्न सोडत आहे याला महत्त्व आहे. ठीक आहे. आणि तुमचा जो काय ओव्हरऑल कॉन्फिडन्स आहे तो या प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या माध्यमातून बूस्ट होणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठीच प्रत्येक शिक्षक हा जो काही MPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तो तुम्हाला सजेशन हेच देतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा, जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मॉक द्या, म्हणजे तुमचा जो काय कॉन्फिडन्स आहे, तुमचा टाईम मॅनेजमेंट आहे, तुमचा जो काय अंडरस्टँडिंग आहे एक्झामशी संबंधित जो काय एक्झामचा पॅटर्न आहे तो तुम्हाला कळणार आहे. याने काय होते, तुमचा जो काय परीक्षेमध्ये विचारलं जाणार जो काय मेन टॉपिक आहे ते तुम्हाला कळते. ठीक आहे. आणि जे काय परीक्षांमध्ये MPSCच्या परीक्षांमध्ये जे काय वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, जे काय वारंवार विचारले जाणारे विषय आहेत, यावर आपण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ म्हणजे बनवत आहोत आणि बनवलेले आहे, ते तुम्ही अवश्य बघा. म्हणजे तुम्हाला जे काय आहे एक्झामबद्दलचं माहिती होणार आहे आणि तुम्हाला जे कंटेंट आहे ते आपल्या एकाच चॅनलवर आपल्या टार्गेट GKवरच अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू नेमका अभ्यासक्रम काय आहे तर. ठीक आहे. तर अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रम काही जास्त नाही. जर तुम्ही जर का कन्सिस्टंट असाल तर तुमच्यासाठी अभ्यासक्रम हा काही जास्त नाही. सामान्य ज्ञानमध्ये काय, इतिहासमध्ये आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो. भूगोलामध्ये काय तर महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे यावर प्रश्न विचारले जातात. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, सूक्ष्म अर्थव्यवस्था, स्थूल अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचारले जातात. जे काय आपले राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित संज्ञा आहेत ते पण विचारले जातात. शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि जे काय आपले 5 इयर प्लॅन होऊन गेलेले आहेत त्यावर पण खूप सारे प्रश्न विचारले जातात. आणि जे काय आपल्या उद्योगनीती आहेत
त्यावर पण प्रश्न विचारले जातात. अर्थसंकल्प लेखापरीक्षण यावर प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्रासह भारतातील जे काय चालू घडामोडी ते मागील एका वर्षासाठी विचारले जातात. ठीक आहे, एका वर्षासाठी कमीत कमी. आणि राज्यशास्त्रामध्ये भारतीय संविधान येते आणि राज्यशास्त्र असे टॉपिक विचारले जातात जे करंटमध्ये सुरू आहे त्याला धरून राज्यशास्त्रातील प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञानमध्ये तेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. ठीक आहे. आणि अंकगणितमध्ये आपले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी, अजून सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, रेशिओ, प्रोपोर्शन यावर प्रश्न विचारले जातात. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये हे रिझनिंगवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा MPSC ग्रुप सीचा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. आणि जे काय 2 पोस्ट आहेत, जसे की कोणते, MPSC ग्रुप सीचा एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी यामध्ये थोडं डीपमध्ये विचारले जाते. तर ते काय विचारले जाते, तर ते विचारले जाते जो काय आपला माहिती अधिकाराचा कायदा आहे 2005 आणि महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 यावर हे दोन कायदे आहेत, हे तुम्ही बघून घ्यायचे. आणि कम्प्युटरशी संबंधित ज्ञान विचारलं जाते. तुमचं किती तुम्ही कम्प्युटरबद्दल नॉलेज आहे तुमच्याकडे ते विचारलं जाते. ह्युमन राईट्सशी संबंधित विचारलं जाते. आणि बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949वर प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, तर हे काय जे 2-3 ॲक्ट आहेत हे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तसं याबद्दल आपल्या चॅनल व्हिडिओ बनवणार आहे. आणि इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरशी संबंधित काय अभ्यासक्रम विचारला जातो तर तो आपण बघू. याच्यावर जे काय आपल्या उद्योग नीती आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी, जसं मी तुम्हाला सांगितले होते त्यावर प्रश्न विचारले जातात. इंडस्ट्रियल ॲक्ट्स, फॅक्टरीज ॲक्ट आणि MIDCबद्दल पण जे काय प्रश्न आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. तर तुम्ही एवढं जे काय आहे ते तुम्ही करून घेणे. तर अशा प्रकारे हा MPSC ग्रुप सीचा सिलेबस आहे. आय होप तुम्हाला सर्व कळलं असेल. तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंग क्लिअर होतील. एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजेल, कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे, कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात हे पण तुम्हाला समजेल. तुमचा टाईम मॅनेजमेंट करता येणार आणि तुमचा जो काय स्कोअर आहे हा हायर स्कोअर करण्याची तुमची जे काय पॉसिबिलिटी आहे ते वाढणार आहे. ठीक आहे. तसंच आजचा हा लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. ठीक आहे. धन्यवाद.